आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। नमस्कार, मी समीक्षा कांबळे। चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोडी। गणेशोत्सवात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन। पश्चिम महाराष्ट्रातील विटा शहर, खानापूर तालुका, जिल्हा सांगली मध्ये सुवर्णनगरी म्हणून नावलौकिक पावणारे विटा शहर आणि या शहरात गणेशोत्सव विट्याचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारे गणेश मंडळ महात्मा गांधी विद्यामंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य असा गणपती उत्सवानिमित्त सभा मंडप उभारला जातो। यावर्षी संकल्पना स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांची। विट्याचा राजाचे दर्शन करण्यास येणाऱ्या भाविकांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडावे अशी असल्याचे विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या गणपतीच्या सभा मंडपामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे देखावे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्थापना करून भाविकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन सोयीस्कर व्हावे या उद्देशून ही संकल्पना करण्यात आली आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार, विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळात सर्व भक्तांचे स्वागत आहे। विट्याच्या राजाचे अध्यक्ष अमोलदादा बाबर, तसेच उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम, तसेच कार्याध्यक्ष सुहासभाई बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचा राजा यावर्षी सुद्धा बसवलेला आहे। व नमस्कार, यंदाचा विट्याचा राजा गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 12 ज्योतिर्लिंगचा देखावा केलेला आहे। तरी पंचकृषीतील सर्व गणेश भक्तांनी या देखावाचा लाभ घ्यावा। यामागचे 12 ज्योतिर्लिंग देखावा करण्याचा यामागचं एकच कारण आहे की ठराविक लोकांना काही कारणावरून दर्शनाचा देखावाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा। विट्याचा राजा गणेश मंडळातर्फे सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आपण यावर्षी आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्यामुळे आपण गणेश उत्सव थोडासा लहान प्रमाणात केलेला आहे। तर भाऊंची इच्छा होती की 12 ज्योतिर्लिंगाला सर्व भाविकांना जाता येत नाही, म्हणजे जी काय लहान म्हणजे मध्यमवर्गीय आहेत त्या लोकांना जाता येत नाही। त्यामुळं भाऊंची इच्छा होती की बाबा यावर्षी आपण यंदाचा गणेश उत्सव मंडळ जी आपण ही करणार आहे देखावा तो 12 ज्योतिर्लिंगाचा करावा अशी त्यांची अपेक्षा होती। त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण ते केलेलं आहे। तरी सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।